ते कसं करायचं त्याचं काही नॉलेज केलं असेल ना तुम्ही. गॉड म्हटलं तर हर जागी सेंटर आहे. बरोबर. जिथं पाहिलं तिथं सेंटर आहे, ऑनलाईन सेंटर. बाकीचे एक्झाम वगैरे असतात तर ते तुमचं निपटून तुम्ही त्यावेळेस आता मग मी त्या कस्टमरला मी थोडा वेळ देतो, त्या वेळेमध्ये ते येऊन मी त्यांचं काम करतो. नमस्कार मंडळी, आज आपण वर्धा जवळील बोरगाव येथे एक छोट्याशा नेट कॅफे मध्ये आलेलो आहोत आणि ह्या नेट कॅफेचं नाव साई नेट कॅफे. तिथचे जे ओनर आहेत त्यांनी लोकांसाठी काहीतरी नवीन करायचं, काहीतरी त्यांना ऑनलाईन सोबत जोडायचं आणि काहीतरी लोकांना सहमती म्हणजे जसं की आपण बोलू की लोकांना ऑनलाईन सोबत कनेक्ट करायचं, की जसं की खेड्यागावातल्या लोकांना ऑनलाईन काय राहते काय नाही त्यांच्याशी जाणीव करून द्यायची. हे जसं की आता ऑनलाईन सेंटर मध्ये पॅन कार्ड ऑनलाईन झालेलं आहे, सगळे जेवढे बी डॉक्युमेंट्स राहते ते ऑनलाईन झालेलं आहे. पण गावात कसं येईल ते आजच्या या गोष्टी गप्पा गोष्टीमध्ये आपण जाणून घेऊ. तर आजचे आपले साई नेट कॅफेचे ओनर आहे मिस्टर पवन भाऊ चौधरी. तर दादा, आपला एक क्वेश्चन होता की आपण हे दुकान खोलण्या अगोदर काही आपलं एज्युकेशन काय होतं? माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट. हा, ग्रॅज्युएशन म्हणजे 10th 11th 10वी पर्यंत मी आनंदराव मेघेमध्ये शिक्षण केलं. त्याच्यानंतर मग 11वी 12वी आनंदराव मेघेमध्ये केलं, MCVC ला. त्याच्यानंतर मग मी पुलगावला ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं BA मध्ये. बर, पण आपल्याला एक गोष्ट माहित पडली की सेंटर खोलण्याच्या अगोदर आपण एकचा बिझनेस म्हणजे अंड्याचा बिझनेस खोलला होता. तर इथची जी जर्नी होती, यायच्या अगोदर मी पुष्कळ असे म्हणजे छोटे मोठे बिझनेस करून ऑमलेट सेंटर माझं, मी 21 वर्ष तिथे मी माझं बिझनेस केलं. 2001 पासून तर 2019-20 पर्यंत, जे कोरोनापर्यंत माझं ते ऑमलेटचं सेंटर होतं. म्हणजे माझी जी ओळख होती बोरगावमध्ये ते पवन ऑमलेट सेंटरच्या नावानंच होती. त्याच्यानंतर मग कोरोनाच्या नंतर मग मी माझं ऑनलाईन सेंटर कम्प्लीट केलं. ऑनलाईन सेंटर. मग दादा, आपला एक अजून क्वेश्चन आहे, ऑनलाईन सेंटरचाच आयडिया काऊन आला? दुसरं बी असते ना. आता कसं आहे की आपण जसं जेव्हा मी दुकान मध्ये करत होतो, जे गोष्टी आपल्याला जे स्ट्रगल करावं लागले लाईफ मध्ये, की जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा मोबाईल नव्हता, सोशल मीडिया थोडा ऍक्टिव्ह नव्हता. तर आताही लोकांचं कसं आहे की आताही लोकांना शिक्षण आहे, पण त्यांचं मार्गदर्शन करणारा कोणी व्यक्ती भेटत नाही. कारण की आपलं बोरगाव क्षेत्र जे खूप ग्रामीण क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये तेवढे सर्वसाधारण व्यक्ती तेवढे आई वडील त्यांचे शिकले सवरले नाही आहे. तर लोक जाणार कुठे? तर लोक एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक नेट कॅफे असा माध्यम आहे की लोकांना आपण चांगलं गायडन्स करू शकतो. जे गोष्टी आपल्याला शिकायला नाही भेटली ते आपण आपल्या गाववासियांसाठी आपण. पण दादा बघा, आता तुम्ही ऑमलेटचा धंदा चालू केलता, त्याच्यात मग आपल्याला टायपिंग बी पाहिजे ना आपल्या हातात, आणि एक्सपिरियन्स बी पाहिजे कम्प्युटर चालवायचा, काय कसं करायचं. आता कम्प्युटर घेतला तर फॉर्म भरणं ते कसं करायचं त्याचं काही नॉलेज केलं असेल ना तुम्ही. सगळ्यात अगोदर सुरुवात माझी झेरॉक्स सेंटर मधून झाली आहे. हा, झेरॉक्स पहिले काढो, त्याच्यानंतर हळूहळू आपण मी पहिले माझ्या स्वतःला अपडेट केलं. त्याच्यानंतर मग जसं मी शिकत गेलो, माझ्यासोबत मी माझ्या गावच्या लोकांनाही मी शिकवत गेलो, त्यांना गायडन्स करत गेलो. म्हणजे जे स्ट्रगल मी केले त्या स्ट्रगलतूनच मी इथपर्यंत, म्हणजे लोकांसाठी आपण जे स्ट्रगल केले ते लोकांना नाही करायला लागत. लोकांना करायची गरज नाही पडली पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे सगळं. ओके दादा, पण आपल्या एक अजून क्वेश्चन आहे, जसं की ज्यावेळेस तुम्ही दुकान खोललं सेंटरचं, त्यावेळेस जास्त बोरगावात ऑनलाईन सेंटर नव्हती. पण आजच्या स्थितीत बोरगावात म्हटलं तर हर जागी सेंटर आहे. बरोबर. जिथं पाहिलं तिथं सेंटर आहे, ऑनलाईन सेंटर. पण लोकांची गर्दी तुमच्याच जागी का राहते? एक लोकांचा विश्वास असते. कसं आहे की माझ्याकडे येणारा कस्टमर जे आहे, मी लोकांनाही म्हणतो की माझ्याकडे याच्या अगोदर तुम्ही माझ्याकडे ग्राहक बनून नका या. माझ्याकडे येताना तुमच्याकडे खिशामध्ये पैसे असणं गरजेचं नाहीये, तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. की तुमचा जर विश्वास अगर माझ्यावरती जर असेल तर माझ्याकडे जे ग्राहक जे राहते त्यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे.
आणि मी त्यांच्यातूनच इथपर्यंत पोहोचलेलो आहो. म्हणून आता आहे. हो, पण लोकांचा दादा विश्वास. लोकांना कसं आहे, विश्वास देणं बी खूप कठीण असते. कसं आहे, आपण जर म्हटलं का तू माझ्यावर विश्वास कर, तर कोणी करू नाही शकत मी ना. मी कसं म्हणणार की माझ्यावर विश्वास कर. हा, तर त्या म्हणजे त्याला विश्वास आपल्यावर करण्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न केला असेल ना. एवढे लोक जुडवासाठी आपल्या जो कस्टमर आले पाहिजे, तर तुम्ही काही सर्व्हिस दिली असेल ना त्यांना. आता विश्वासानं विश्वास कसं जुडते की बा, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्याकडे आपल्या कोणत्या कामाकडे आला, हा. तुमचं काम चांगलं झालं, हम्म. तर तुमच्या सोबतचे जे जुळणारे जे मित्र आहे, बहीण आहे, भाऊ आहे, ते तुम्ही त्यांना सजेस्ट करता की नाही, मी पवन भाऊकडे गेलो होतो, माझं काम तिथे झालंय, तर एक काम कर, तूही जा. तुम्ही एकाला घेऊन येता, एक दुसऱ्याला घेऊन येतो, दुसरा तिसरा अशी चैन बनत जाते आणि लोकांचा विश्वास वाढत जातो. हो दादा, आपण आता सध्याच्या कंडिशन मध्ये सीईटी, जेई, नीट जे फॉर्म निघालेले आहे, पण त्यावेळेस आहे ना, मुलांची इतकी गर्दी राहत असते की जेवण करायला वेळ नाही भेटत. तर ते कसं हँडल करता तुम्ही मग? आता सर्व आता आता काय म्हणायचं, आता लोकांना कसं आहे, लोकांना आता कसा लोकांना विश्वास असेल तेव्हाच लोक येतात. आता राहिली गर्दीचा प्रश्न, तर मी एकटा काम करणार, ऑनलाईनचे फॉर्म मी स्वतःच भरतो हा. आणि माझ्या सपोर्टला माझी वाईफ राहते, ते बाकीचे काम करतात, जसं बँकिंग वगैरेचे, आणि कस्टमर सपोर्ट करतात. सपोर्टच्या याच्यावर आपलं काम होतं. तरी मी रात्री त्यांना असं राहील की 10, 11, 12 वाजेपर्यंत माझं नेट कॅफे मी गर्दी असली तर मी चालू करतो. हो, पण दादा अजून एक आपला क्वेश्चन आहे. कसं आहे, नेट कॅफे म्हणजे जसे जसे कस्टमर वाढत जाते आणि कस्टमरच्या मागणी बी वाढत जाते, बरोबर. पण एकाच्या हातात जर पूर्ण आपण दुकान म्हटलं देणं, तर शक्य नाही ना. शक्य आहे नाही, तर तेच म्हटलं ना की ग्राहकाचा विश्वास असेल तर मी, आता माझ्याकडे जास्त कस्टमर असले, मी अगर कस्टमरला म्हटलं का आता माझ्याकडे थोडस कस्टमर आहे, तुम्ही उद्याला या, तर मी उद्याला त्यांना, त्यांचं जसं तुमच्याकडे वेळ आहे तसं तुम्ही या. आता जसं कॉलेज चालू आहे, कॉलेजला सुट्ट्या नाही आहे, बाकीचे एक्झाम वगैरे असतात, तर ते तुमचं निपटून तुम्ही त्यावेळेस या. तर मग त्या कस्टमरला मी थोडा वेळ देतो, त्या वेळेमध्ये ते येऊन मी त्यांचं काम करून देतो. बरं दादा, पण कधी मग असं लाईफ मध्ये असं काही वाटलं काय, जर आता तुम्ही ऑनलाईन सेंटर खोललं आणि त्याच्यानंतर अरे अरे या बिझनेस मध्ये थोडं काही वाटत नाही, थोडं कम चालू राहिलं, आणि नंतर म्हणजे कधी कधी येते ना का नाही चालत आहे रे बा, काय या बिझनेस माग डोकं लाव. बघा, एक सांगू का, बिझनेस चालवण्याकरिता सगळ्यात पहिले तुमची नीती चांगली पाहिजे आणि तुमची नियत चांगली पाहिजे. ओके दादा. कस्टमर अगर समजलं तर त्याला दुकानदार आपल्यासारखे 10 भेटणार. बरोबर पण आहे. ग्राहकाला अगर आपला परिवार समजला तर परिवार सोडून माणूस कुठेच नाही जात. बरोबर आहे दादा. कस्टमर हा आपला परिवार आहे, ना की आपल्या दुकानाचा तो ग्राहक आहे. ग्राहक तर चालता फिरता माणूस कुठेही दुकान दिसली चाललो गेलो, पण माणूस कसा आहे का, आपण कोणती वस्तू जर मार्केटमध्ये अगर आपण विकत घ्यायसाठी गेलो तर आपण घरूनच एक डिसाईड करून घेतो की यार मला फलाना वस्तू इथून घ्यायची आहे, आणि आपण तिथेच जातो. जर इन केस अगर तो दुकान अगर बंद असली, तेव्हाच आपण ऑप्शन मध्ये अगर आपल्याला अर्जंट राहिलं तेव्हाच आपण दुसरीकडे जातो. तर तसा आमचा विश्वास आहे ग्राहकाचा, आणि वरचे बाबा बसले आहे आमचे साईनाथ महाराज, खाटूश्याम, सगळ्या त्यांची कृपा आहे आणि आमच्या ग्राहकाचा विश्वास. बरं दादा, पण आता आपला एक लास्टचाच क्वेश्चन आहे. पण आता जसं की बोरगाव नेट कॅफे खूप खुलले आहे, हे आपण पहिले विचार केला आहे, पण आता कसं आहे, समोरच्या व्यक्ती जर आपल्या दुकानासमोर दुसऱ्यानं खोललं, ते कसं आपल्या दुकानासमोर जर आपला म्हणण्याचं असं आहे की बा आपल्या समोर अगर कोणी आपला कॉम्पिटिटर अगर तयार झालं तुम्हाला, तर त्या गोष्टी नंतरचा विषय, तो आताचा भाग नाही. हा, ग्राहक जेवढी मार्केटिंग राहील तेवढा आपल्या गावाचा आणि लोकांचा विकास होतो. हो, पण सपोज बी तुम्ही त्याला फेस कसं केलं असतं जर तुमचे ग्राहक उलटून, जोपर्यंत आपला कॉम्पिटिटर आपल्या समोर राहणार नाही तोपर्यंत आपल्या काम करायची जिद्द सुद्धा आपली वाढणार नाही. बरोबर. हो, तर दादा आज तुमच्या गप्पा काढून खूप मजा आली, पण आपल्याला एक असं विचारत होतं, आज जे आपल्या चॅनल थ्रू मुलं बघतात की बिझनेस कसा करायचा आहे, का समोर जाऊन काय करायचं, जे काही मुलं आहे ना
जॉबकडेच बघतात, पण त्यांना जॉब अपेअर होत नाही, त्यांच्याजवळ रोज येत नाही, पण ते बिझनेस करायला सुरुवात करतात. पण कसं करायचं, काय करायचं, त्याचा काही अनुभव तुमचा आपल्याला सांगा ना. आता माझं शिक्षण पहिले स्टार्टिंगला मी जसं म्हटलं की मी 10वी पर्यंत शिकल्यानंतर मग मी 11वी 12वी केली. मी छोट्याशा बिझनेस मधून माझं स्टार्ट केलं की मी ऑमलेट सेंटरचं मी शॉप ओपन केलं. त्याच्यानंतर माझं शिक्षण प्लस माझं जॉब मी करत गेलो, दुकान चालवत गेलो, शिक्षण करत गेलो. त्याच्याने मला एक काम करायची मला प्रेरणा भेटत गेली, म्हणजे मला इंटरेस्ट माझा वाढत गेला. मला फायनान्सची कशी म्हणजे फायनान्शियल ची अशी कधी मला प्रॉब्लेम आली नाही, कारण की मी स्वतः काम करत होतो आणि मला असं वाटलं की नाही मी याच्यातून मी हळूहळू मी आता आजकालच्या जे जनरेशन जे आहे मुलांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही शिक्षण करा. शिक्षण केल्यानंतर अगर तुम्हाला अगर जॉब लागत नाही तर तुम्ही त्याच्या मागे करण्यापेक्षा पहिले तुम्ही आपला छोटा मोठा बिझनेस स्टार्टअप करा. त्याच्याने तुम्हाला कसं आहे की तुमची जिद्द वाढेल, तुम्हाला पैशाची कधी प्रॉब्लेम येणार नाही, तुमच्या आई वडिलांना कधी प्रॉब्लेम फेस करणार नाही की माझ्या मुलाला जॉब नाही लागला. तुम्ही हळूहळू काही ना काही तर तुम्ही करत आहे. बरोबर आहे. त्याच्यातूनच तुम्ही मग कोणताही रास्ता जोपर्यंत आपण रस्त्यामध्ये कोणत्याही रस्त्यामध्ये आपण चालत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची जे आहे मंजिल तुम्हाला मिळत नाही. बरोबर आहे दादा. सुरुवात कधी आपले शिक्षण झाल्यानंतर आपण जॉबकडे जातो, त्याच्या व्यतिरिक्त आपण एक छोटा मोठा जॉब किंवा छोटा मोठा एखादा छोटा बिझनेस केला तर त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रेरणा मिळते आणि त्याच्यामुळे त्याला शिकायला पुष्कळ काय मिळतं. म्हणजे असं म्हटलंय की आपण जॉबकडे माझा जातो. अनुभव सांगतो हो की हो बाबा मी नाही जे केलं आहे हा, म्हणजे आपला 2 पॉइंट हवा. इंच शिखरावर जाण्या अगोदर पहिले तुम्ही छोट्यातून सुरुवात करा. हा, छोट्यातूनच माणूस मोठा होते. बरोबर आहे. एका म्हणजे- अगर आज म्हटलं की मला कलेक्टर व्हायचं आहे तर कलेक्टर व्हायसाठी तुम्हाला पहिला वर्ग जोपर्यंत तुम्ही पहिला दुसरा वर्ग शिकत नाही तोपर्यंत तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला जेव्हा तुम्ही पोहोचाल त्याचं शिक्षण करा तेव्हा तुम्ही कलेक्टर बना. हा. डायरेक्ट तुम्ही कलेक्टर नाही बनू शकत. नाही, बरोबर आहे. मी म्हटलं की मला बनायचं आहे, मी बनलो तर कसं नाही, त्यासाठी मला मेहनत करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, पेपर काढून द्यायला लागेल. मुलांना जोपर्यंत आपण मेहनत नाही करू तोपर्यंत तुम्हाला हा शिखर तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला जे मकाम पाहिजे ते तुम्हाला हासिल होणार नाही. त्याच्यानंतर आपलं वय हळूहळू वाढत जाते, माणूस डिप्रेशन मध्ये जाते. पण तो समोरचा रस्ता एकदम मी चांगल्या रस्त्याकडे जाऊ की वाईट रस्त्याकडे लोक मग व्यसनकडे जातात. ते नाही नसताना आपण हळूहळू अगर तुम्ही बिझनेसकडे अगर छोटा मोठा बिझनेस अगर केलं तर तुम्हाला त्याची प्रेरणा भेटत जाते, तुम्हाला लोकांचं गायडन्स भेटून जाते, 4 लोक तुमच्याकडे येतात, तुम्हाला हेल्प सुद्धा मिळते. बरं, आजची गप्पा तुमच्यासोबत करून खूप आनंद आला आम्हाला आनंद वाटला. तर मित्रांनो, आज आपण पवन चौधरी भाऊ यांच्याकडून आज खूप काही जाणून घेतलं का ऑनलाईन सेंटर कसं खोलायचं, त्यांच्या लाईफस्टाईल. त्यांनी 10वी नंतर 12वी केलं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर त्यांनी दुसरा रस्ता जॉब नाही झाली त्यांच्याकडून, त्यांनी अंड्याचा बिझनेस सुरू केला. मग अंड्याच्या बिझनेस नंतर कोरोना आला. कोरोनाच्या कालावधीत त्यांनी ऑनलाईन सेंटर ओपन केलं. ऑनलाईन सेंटर बी ओपन करण्या पहिले त्यांनी झेरॉक्स पासून चालू केली. हा पुरा आपण कालावधी त्यांचा लाईफस्टाईल जे आहे ना आपण या व्हिडिओ मध्ये त्यांच्या ऐकून घेतलाय. जर तुम्हाला बी जर ऑनलाईन सेंटर जर खोलायचं असेल तर आपल्या हा व्हिडिओ पुरा पहा आणि अशाच बिझनेस लाईफ, ऑनलाईन सेंटर लाईफ आपण जाणून घेऊ आणि आपल्या पेजला फॉलो करा. पुढच्या टप्प्याला